जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली। बदलापुरातून सकाळी 10:26 लोकलने हे गोमांस नेले जात होते। त्यावेळी सहप्रवाशांना उग्र वास आल्याने त्यांनी अधिक तपास केला। त्यावेळी ही बाब उघड झाली। अटक झालेले तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे। त्यांच्याकडून 18 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे। मुंबई लोकलमध्ये मनोज गौंड हे आपल्या मित्रांसह प्रवास करत होते। त्यावेळी बदलापूर लोकल निघाल्यानंतर काही अंतरावर जाताच लोकलमध्ये उग्र वास येऊ लागला। त्यांनी समोर बसलेल्या प्रवाशांकडे पिशव्यांमध्ये काय आहे याबाबत विचारले। त्यावेळी त्या पिशव्यांमध्ये मांस आढळले। हे गोमांस असल्याचा संशय आल्याने गौंड यांनी आपल्या मित्रांसह या तिघांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवले। त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर केले। तेथे अधिक तपास केला असता या पिशव्यांमध्ये गोमांस आढळले। बदलापूर गावातून हे गोमांस घेतल्याची माहिती या तिघांनी दिली। जमाल शेख, रफिक शेख, वाजिद शेख हे आरोपींची नावे आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली। बदलापुरातून विकत घेतलेले हे गोमांस मुंब्रा येथे घेऊन जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे। तिघेही आरोपी मुंब्रा येथे रहिवासी आहेत। या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला है। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।